नमस्कार मित्रांनो, मी संदीप रणसुभे. माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज मी इलेक्ट्रिक रिक्षाबद्दलचा नाही तर 3 व्हीलरचा ऑटो रिक्षाबद्दलचा व्हिडिओ टाकणार आहे. आणि हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे बरं का. आणि जे लोक ऑटो रिक्षा चालवतात, 3 चाकी गाडी चालवतात, त्यांच्याकरता खूपच महत्वाचा आहे. कारण मित्रांनो, ही गाडी मी चालू लागलो 1 वर्ष झालेले आहे. याच्या अगोदर मी छोटा हत्ती चालवत होतो 4 चाकी. आणि 4 चाकी चालवत असताना मला फारसा त्रास होत नव्हता, कारण त्या गाडीला होती स्टेअरिंग. आणि स्टेअरिंगवर आपण हात ठेवायचा, जास्त ताकद नाही लावायची, त्यामुळे हातावर लोड येत नव्हता. पण ह्या रिक्षामध्ये तसं नाही बरं का. याला आहे हँडल, आणि हँडल फार जास्त हल्ले जातं, त्यामुळे मला घट्ट पकडून राहावं लागतं. आणि घट्ट पकडल्यामुळे मला हाताचा त्रास चालू झालेला आहे. मित्रांनो, माझा हात फार दुखतोय. हलकं सामान सुद्धा उचलायचं असलं तरी सुद्धा माझा हात दुखतोय. अक्षरशः 1 गिलास पाणी जर पियायचं म्हणलं तर हात दुखतोय. तर हात का दुखतोय? तर हँडल हालून आपण त्याला घट्ट पकडतो, त्याच्यामुळे माझा हात दुखतोय. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी एक जुगाड बनवलेला आहे, आणि त्या जुगाडामुळे माझा हात दुखणं हे थांबलेलं आहे. तर मित्रांनो, मी विचार केला की हा जुगाड तुम्हा सर्वांना कळायला पाहिजे, की जेणेकरून तुम्हाला होणारा त्रास हा कमी होईल. तर जुगाड खूप सोपा आहे आणि बिन खर्चाचा आहे, त्याला 1 रुपया लागत नाही. तर तो जुगाड कसा आहे हे मी तुम्हाला दाखवतोय. तर चला मित्रांनो. अरे ओम, आपण जुगाड कसा बनवला ते दाखवू बरं आपल्या प्रेक्षकांना. तर मित्रांनो, ही माझी गाडी आहे, आणि ह्या गाडीचा दरवाजा माझा मुलगा ओम उघडतोय. आणि आत बसून दाखवू त्यांना. तर मित्रांनो, या हँडलला मी एक दोरी लावलेली आहे, आणि दोरीच्या साह्यानं पायाखाली एक अॅल्युमिनियमचा पाईप लावलेला आहे. अॅल्युमिनियमचा पाईप दाब बरं. हा पाईप दाबल्यानंतर हे बघा, ऍक्सिलेटर वाढला जातो. तर ज्यावेळेस जास्त अंतर मला गाडी चालवायची असती, तर त्यावेळेस मी पायानं ऍक्सिलेटर वाढवतो, हात लावत नाही. म्हणजे माझा हात दुखायचं काम हा कमी होतो, म्हणजे हाताचा वापर कमी होतो. त्यामुळे माझा हात दुखणं थांबलेले आहेत. आणि हा जुगाड मित्रांनो खूप सोपा आहे. मी कसा बनवला दाखवतो, या इकडं. मित्रांनो, हा आहे अॅल्युमिनियमचा पाईप, 1x2चा 1 फुटाचा हा पाईप आहे. लाईट वेट आहे, जास्त वजन नाही त्याचा. आणि त्याच्या पाठीमागे एक इंजेस लावण्यात आलेला आहे. या इंजेसच्या साह्यानं हा वर्किंग करतो, खालीवर होतो, आणि त्यामुळे मला गाडी चालवायला सोपं जातं. ह्या पाईप जर तुमच्याकडे नसला तर तुम्ही फळीचाही वापर करू शकता, लोखंडी पाईपचा सुद्धा वापर करू शकता, की जेणेकरून तुम्हाला सोपं होईल. आणि जर ही गोष्ट चांगली असेल तर तुम्ही बघू शकता, हे असं मी केलेलं आहे. तर मित्रांनो, हा जुगाड खूप छान आहे. तुम्ही ट्रायल करून पहा. तुम्हाला आवडला तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कसा वाटला हा जुगाड. काही अडथळे असतील ते सुद्धा मला सांगा. मित्रांनो, हा व्हिडिओ इतक्या लोकांनी बघायला पाहिजे, हा जवळजवळ कंपनीवाल्यापर्यंत जायला पाहिजे, इंजिनियरवाल्याकडे. इंजिनियरवाल्या, जी गाडी तयार करणारी जी कंपनी आहे, त्यांनी स्वतः गाडीमध्ये एक सुविधा द्यायला पाहिजे, की पायाखाली एक ऍक्सिलेटर द्यायला पाहिजे. जसं ट्रॅक्टरला 2 ऍक्सिलेटर असतात, एक खाली असतं आणि एक वर असतं, त्याचप्रमाणे या रिक्षाला सुद्धा द्यायला पाहिजे. हा माझा एक पर्सनल मत आहे, बाकी त्यांची इच्छा. तर नाही बी दिला तर आपण असं जुगाड करून गाडी चालू शकतो, आणि आपला होणारा त्रास हा कमी करू शकतो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की शेअर करा, आणि कमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. आणखी असे काही व्हिडिओ मी टाकणार आहेत जे तुमच्या फायद्याचे आहेत. तर त्याकरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि माझे पुढचे व्हिडिओ सुद्धा बघा. धन्यवाद.